नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा SSC GD 2024साठी जे का मॅथमॅटिक्सची लेक्चर सिरीज सुरू केलेली त्याच्यामधील हा पर्सेंटेज चॅप्टर आहे आपला. यापूर्वी आपले 3 एपिसोड झालेले आहेत. आता हा 4था एपिसोड आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी गुणोत्तर आणि प्रमाण त्याचप्रमाणे वैवारी हे सुद्धा चॅप्टर झालेले आहेत. ते सर्व तुम्ही पाहून घ्या. त्या सर्वांचा कुठे ना कुठे एकत्र आपला संबंध या ठिकाणी लावून आपण सर्व काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत. तर गणित शिकण्यासाठी आपल्याला या पाठीमागील प्रत्येक चॅप्टरचा किंवा प्रत्येक लेक्चरचा आपल्याला या ठिकाणी उपयोग होते. तर या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक आता हा पहिला प्रश्न आहे. एका वस्तूच्या दरात 12.1% वाढ झाली असता त्या वस्तूचा दर 5 रुपयाने वाढला तर त्या वस्तूची अगोदरची व नंतरची किंमत काढायला सांगितलेली. वारंवार असे प्रश्न येतात तुम्हाला, कोणते एकदम असून द्या. तर बघा काय सांगितलेलं आहे, वस्तूची अगोदर काहीतरी किंमत होती आणि वस्तूची नंतर काहीतरी किंमत झालेली. पण अगोदर जेवढी होती नंतर काय झालेली, वाढलेली सांगितलेली आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे, या कन्सेप्टला अगदी व्यवस्थित समजूया आपण. 12.1% काय झाली, वाढ झालेली. पाठीमागील एपिसोड जर तुम्ही पाहिलेला असेल 2, तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा. या ठिकाणी 12.1% बघा, मागच्या एपिसोडमध्ये जी आपण लोकसंख्येची गणितं पाहिलेली होती त्याच्यामध्ये काय सांगितलेलं, एक आपल्याला प्रॉब्लेम्स होता. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं, लोकसंख्या आहे ती 10% वाढ झालेली होती मागच्या प्रॉब्लेम्समध्ये. ती सिस्टीम आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. 10% वाढ म्हणजेच काय, 10 पैकी सर्वप्रथम 10% म्हणजेच किती, 1/10 असतात. आणि 10 पैकी 1 वाढ म्हणजेच काय, 11/10. अगोदर 10 होती, 1 वाढ म्हणजेच किती, 11. सेम फॉर्मॅट या ठिकाणी काय सांगितले, 12.1% वाढ सांगितलेली. मागाच्या याच्या पाठीमागील एपिसोडमध्ये काय होते, लोकसंख्येचा उल्लेख होता. आता या ठिकाणी उल्लेख एवढाच आहे की वस्तूंचा उल्लेख आहे. त्याच्यामुळं जरी फॉर्मॅट जरी चेंज म्हणजे फक्त शब्दांची बदल आहे, बाकीचा प्रॉब्लेम सेम आहे. आता या ठिकाणी 12.1% वाढ म्हणजेच काय, 12.1% काय झाली, वाढ झाली. 12.1% म्हणजेच काय, 12 2 24, 24 अधिक 1 किती, 25, 25/2%. बरोबर. पर्सेंटेज साईन ज्यावेळी हटवतो आपण त्यावेळी काय करतो, नेहमी 12.1% बरोबर, 25/2%. बरोबर. जेव्हा पर्सेंटेज साईन हटवलं जातं त्यावेळी आपण काय करतो, भागिले काय करतो, याला 100 करतो. बरोबर. 25 25 25 चौक 100 आणि 1 किती आले, या ठिकाणी 8 आलेले आहे. बरोबर. पर्सेंटेज साईन ज्यावेळी आपण हटवतो त्यावेळी भागिले काय करतो, आपण 100 करतो. थोडक्यात काय करायचं आहे, जर अपूर्णांक पर्सेंटेज फॉर्मॅट दिलेला असेल आणि त्याचा अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचा असेल तर भागिले आपण काय करतो, 100 करतो. तर तोच फॉर्मॅट आपण पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेला आहे. आता या ठिकाणी बघा, 1/8 12.1% म्हणजेच किती, 1/8. आणि ही काय सांगितली, वाढ सांगितलेली. याचा अर्थ काय होतो, अगोदर जर 8 असेल तर नंतर किती होणार आहे, 1 ने वाढणार आहे. याचाच अर्थ काय होतो, अगोदर जर 8 असेल तर नंतर 1 ने वाढणार, म्हणजे अगोदर 8 असेल तर नंतर किती होणार आहे, 9. मग हीच कंडिशन आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. जर कोणाला फास्ट वाटत असेल किंवा समजत नसेल तर पाठीमागील एपिसोड या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर करतील. आता या ठिकाणी बघा, जे काही सांगितलेले कंडिशन आहेत त्याच्यामध्ये काय करूया आपण, त्या वस्तूची अगोदरची किंमत पहा, अगोदरची किंमत. बरोबर. आणि त्यानंतर काय, नंतर किती जी काही झालेली असेल किंमत, ती नंतरची किंमत. बरोबर. ही अगोदर काहीतरी किंमत होती आणि नंतर काय झाली, वाढलेली किंमत आहे. सपोज त्या वस्तूची आता 12.1% वाढ म्हणजेच किती, 1/8 ने वाढ. बरोबर. म्हणजेच त्या वस्तूचा अगोदरची किंमत आपण 8 घेऊया. अगोदरची किंमत किती, 8. वाढली कितीने, 1/8 ने वाढली. बरोबर. म्हणजे त्या वस्तूची अगोदरची किंमत 8 घेऊया आणि वाढली 1 ने म्हणजेच किती, 9 ने वाढली. 1 ने वाढली म्हणजेच किती झाली, 9 झाली. आता तुम्ही मला सांगा, अगोदर 8 होती, नंतर किती होती, नंतर किती झाली, 9. म्हणजे वाढली कितीने,
1ने वाढलेले. ह्या दोघांमध्ये फरक जो आहे तो कशामुळे आहे? वाढलेल्या 1च्या किमतीमुळे आहे. बरोबर. ह्या दोघांमध्ये फरक किती? 1चा आहे. म्हणजे 1 या ठिकाणी वाढ आहे. 1ने वाढ. बरोबर. आता हे जे काय फॉर्मॅट आहे हा 8 रेशो आहे किंवा 8 भाग म्हणा, याला 9 भाग किंवा 9 रेशो म्हणा. दोघांमध्ये फरक आहे तो कोणता आहे? 1 भागाचा म्हणजे एका रेशोचा आहे. आता ही झालं आपल्याला फॉर्मॅट तयार. आता याच्यामध्ये ॲक्च्युअल वाढ किती दिलेली? एका वस्तूच्या दरामध्ये 12.102% वाढ झाली असता त्या वस्तूचा दर 5 रुपयाने वाढलेला आहे. ॲक्च्युअली किती दिलेलं आहे? 5 रुपये वाढ. 1 भाग म्हणजेच किती? 5 रुपये दिलेले, याचा त्याचा अर्थ होते. ॲक्च्युअली वाढ एका रेशोची झाली, सॉरी जे काही रेशो दिलेला आहे त्या रेशोनुसार 1चा रेशोनी वाढ होते. आणि ॲक्च्युअली या रेशोची किंमत किती सांगितलेली? 5 रुपयाने वाढ सांगितलेली. म्हणजे एका रेशोची किंमत किती आलेली या ठिकाणी? 5. मग 8 भाग किंवा 8 रेशोची किंमत किती होईल? गुणिले किती करा तुम्ही? 5. 8 पंचे 40. या ठिकाणी नंतरची किंमत किती असेल? गुणिले 5 करा. 5 9 45. म्हणजे अगोदरची किंमत किती आहे? 40. तर नंतरची किंमत किती आहे? 45. सेम फॉर्मॅटचे काही प्रॉब्लेम्स घेऊया, तुम्हाला आणखीन कन्सेप्ट क्लिअर होतील. या ठिकाणी पहा, एका वस्तूचा दर 25%ने वाढला असता त्या वस्तूचा दर 12 रुपयाने वाढला. म्हणजे तर त्या वस्तूची अगोदरची व नंतरची किंमत विचारलेली आहे. आता यामध्ये पहा 25%ने वाढलेलं आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे? 25%ने काय सांगितलं आहे? वाढलेलं आहे. आणि दर म्हणजे त्या वस्तूचा दर सांगितलं आहे. त्या वस्तूचा दर कितीने वाढलेला आहे? 25%ने वाढलेला आहे. आणि त्याच प्रॉब्लेम्समध्ये काय सांगितलेलं आहे? त्या वस्तूचा दर 12 रुपयाने वाढलेला आहे. म्हणजे जे पर्सेंटेजमध्ये सांगितलेलं आहे त्याचं काय सांगितलं आहे? 12 रुपयामध्ये सांगितलेलं आहे. बरोबर. पण ही 25%ने वाढलं आहे. पण 25%ने जे काही वाढलेलं आहे ॲक्च्युली रेशोमध्ये तुम्हाला फॉर्मॅटमध्ये माहिती आहे का ते? ही जी किंमत लावणार आहे आपण ती रेशोला लावणार आहे आपण. मग ॲक्च्युअली ती रेशोमध्ये लावण्यासाठी काय करावं लागेल? हा जो काही पर्सेंटेज फॉर्मॅट दिलेला आहे, पर्सेंटेज फॉर्मॅट दिलेला आहे तो अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. अपूर्णांक काय असतो? म्हणजे थोडक्यात एक पर्सेंटेज फॉर्मॅट काय असतो? गुणोत्तर असतं. हे तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी पहा 25% वाढ म्हणजेच किती? 25% म्हणजेच किती? 1/4 वाढ. आपल्याला माहिती आहे पर्सेंटेज फॉर्मॅट काय असतो? एक गुणोत्तर फॉर्मॅट असतो. बरोबर. आता वाढ झाली म्हणजेच कितीने वाढ झाली? अगोदर किती होती? 4. अगोदर 4 होती, नंतर 1ने वाढ. ह्या 1/4चा अर्थ काय? अगोदर 4 होती, नंतर 1ने वाढ. म्हणजे अगोदर 4 असेल तर 1ने वाढ किती झाली? 4 अधिक 1 किती? 5. बरोबर. हा जो काही छेद सांगतो आपल्याला तो अगोदरची किंमत दाखवतो आपल्याला. अगोदरची किंमत आहे. नंतर काय झाली? ही वाढ झालेली म्हणजे ही काय झाली? नंतरचं दाखवते. नंतरची किंमत आहे. नंतरची किंमत आहे. तुम्ही मला सांगा, ही जर अगोदरची किंमत असेल, ही जर नंतरची किंमत असेल, ह्या दोघांमध्ये फरक जो आहे तो काय आहे? वाढ आहे. हा 4 होता 5 झाला म्हणजे वाढ कितीने झालेली? 1ने वाढ झालेली. 1ने वाढ. बरोबर. 1ने वाढ झालेली आहे. म्हणजेच रेशोचा फॉर्मॅट काय झाला? अगोदर किती होता? 4 होता, नंतर किती झाला? 5. आणि या दोघांमध्ये वाढ जी झालेली ती किती आहे? 1 रेशो. म्हणजे हा 4 रेशो आहे, हा 5 रेशो आहे. दोघांमधला फरक काय आहे? 1 रेशो आहे. आणि या 1 रेशोची किंमत किती दिली? 12 रुपये दिलेली आहे त्यांनी. हा वाढ झालेला रेशो आहे आणि वाढ झालेल्या रेशोची किंमत किती आहे? 12 रुपये. म्हणजे 1 भाग किंवा 1 रेशोची किंमत किती आहे? 12. तर 4 भाग 4 रेशोची किंमत किती? तर 5 भाग 5 रेशोची किंमत किती? ही काय आहे? अगोदरची किंमत आहे. अगोदर. आणि हे काय झालं? नंतर झालेलं आहे. बरोबर. 1 भाग 1 रेशो म्हणजेच 12. तर 4 भाग किंवा 4 रेशो म्हणजेच किती? गुणिले 12. 12 किती? 48 रुपये. 5 भाग 5 रेशोची किंमत किती? गुणिले 12. 12 पंचे 60 रुपये. म्हणजे अगोदरची किंमत 48 होती तर नंतरची किंमत किती आहे? 12 रुपये, सॉरी 60 रुपये. आणि या दोघांमध्ये फरक किती आहे?
बघा 12 रुपयाचा फरक आहे, 48 12 रुपये वाढ. अगोदर 48 होती, नंतर 60 झाली, म्हणजे 12 रुपयाची वाढ आहे आणि इथं पण तेच दिलेले 12 रुपयाची वाढ झालेली. प्रॉब्लेम्सला नेहमी समजून घ्या. बघा पहिल्या एपिसोडमध्ये जी रेशोला पर्सेंटेज हा एक फॉर्मॅट गुणोत्तर फॉर्मॅट असतो किंवा रेशो फॉर्मॅट असतो, तोच कन्सेप्ट आज आपण या ठिकाणी वापरलेला आहे. पहिल्या 1 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये जे काही प्रॉपर्टी आपण एक्सप्लेन केल्या आहेत त्या प्रत्येक प्रॉपर्टीचा आत्तापर्यंत डेली जवळजवळ आता जे काही रेशो चॅप्टर पूर्ण, व्यवहारिक चॅप्टर झालेलं आहे, प्रमाण चॅप्टर झालेलं आहे, पर्सेंटेज चॅप्टर आता आपलं 1-2 दिवसात कंप्लीट होईल. तर त्या प्रत्येक ठिकाणी त्या 2-3 प्रॉपर्टी सांगितलेल्या आहेत, त्या प्रत्येक प्रॉपर्टीचा वापर आपण या ठिकाणी करतो आहे. आणि गणिताला कोणत्याही प्रकारचं आपण काही फॉर्म्युला वगैरे वापरलेला नाही. जसं सांगितलं होतं मला पाड्यांचा प्रॉब्लेम, पाडे जास्त पाठ करण्यात वेळ घालवू नका, त्याच्यापेक्षा प्रॅक्टिसला वेळ द्या. त्या सर्व गोष्टींचा प्रूफ आपण या ठिकाणी देत आहोत रोजच्या रोज. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, ह्या कन्सेप्टला समजून घ्या तुम्ही. आणि प्रॅक्टिस जर डेली करत असाल तुम्ही, डेली प्रॅक्टिस डेली टेस्ट, तर हे तुम्हाला सिलेक्शनपर्यंत घेऊन जाणार आहे. अतिशय आयुष्यातला सुवर्ण क्षण आलेला आहे तुमच्या, की तुम्हाला एक गव्हर्नमेंट नोकरी आणि देशाची सेवा करण्याचा जो क्षण आहे तो तुमच्या अगदी जवळ आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त दिवस अभ्यास करण्यापेक्षा ना कमी वेळामध्ये व्यवस्थित अभ्यास करा. CGDची एक्झाम परतच्या वेळ देण्याची गरज आली नाही पाहिजे तुम्हाला. आत्ता व्यवस्थित अभ्यास करा, आत्ता व्यवस्थित डेली शेड्यूल प्रॉपर बनवा. आणि डेली शेड्यूल व्यवस्थित प्रॉपर बनवत असाल तर ही GD 2024 ही फक्त तुमची आहे, त्याला कोणीही रोखू शकणार नाही. तुमची स्पर्धा फक्त तुमच्यासोबत आहे. तुम्ही रोज डेली शेड्यूलला जागे आहात का? तुम्ही डेली शेड्यूलमध्ये तुम्ही रोज प्रॅक्टिस करत आहात का? प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला कंटाळ येत आहेत का? तर ही जी काही कंडिशन आहे, त्यात ही जे काही याच्यामध्ये जी काही टार्गेट आहे ती तुमच्यासोबत तुमचं आहे. शेजारचं किती वेळ अभ्यास करते, कोण किती अभ्यास करते ह्याची काही तुम्हाला गरज नाही विचार करण्याची. तुमची स्पर्धा ही तुमच्या मनाशी आहे, तुमची स्पर्धा ही तुमच्या आत्मविश्वासासोबत आहे. हे नेहमी लक्षात ठेवा आणि प्रयत्न करत राहा. GD 2024 तुमची आहे आणि त्यासाठी फौजी महाराष्ट्र प्लॅटफॉर्म नेहमी तुमच्यासोबत असणार आहे. कोणती क्वेरी जर वाटली, काही अडचण आली तर बिंदास कमेंट्समध्ये सांगा. तुमच्यासाठी फ्री लेक्चर्स होतात, सर्वांनी फक्त लाईक करा आणि तोच आमच्यासाठी एक चांगली पावती असेल किंवा रिस्पॉन्स असेल तुमचा. पहा पुढील प्रश्न आहे, एका वस्तूची किंमत 117 रुपये आहे, त्या वस्तूच्या किमतीत 23.13% वाढ झालेली, तर त्या वस्तूची नवीन किंमत आणि किमतीतील प्रत्यक्ष वाढ विचारलेली. सेम प्रश्न आहे, काही बदल नाही. याच्यामध्ये काय केलेलं आहे, वस्तूची किंमत दिलेली 117 रुपये आणि त्या वस्तूच्या किमतीत 23.13% वाढ सांगितलेली आहे, बरोबर. आता मला सांगा, आपल्याला ज्यावेळी पर्सेंटेजने वाढ झालेली आहे असं ज्यावेळी सांगितलं जातं त्यावेळी आपण काय करतो, या पर्सेंटेजचं काय करतो आपण अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करतो, बरोबर. त्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे काय असतो, अगोदरची किंमत असते, जी वाढ झालेली असते एकूण म्हणजे अपूर्णांक प्लस जी वाढ, बरोबर. म्हणजे अंशामध्ये येणारी संख्या काय असते ती फायनल किंमत असते, नंतरची किंमत असते. आणि त्या दोघांमध्ये जो फरक असतो तो काय असतो, प्रत्यक्ष झालेला वाढ असतो. हे आपल्याला फॉर्मॅट माहिती आहे. यापूर्वी काय व्हायचं, जी काही प्रत्यक्ष जी वाढ झालेली आहे म्हणजे अंश आणि छेदामध्ये जो फरक आहे त्याच्या रेशोची किंमत दिलेली असायची आणि त्याच्यावरून काय करतो आपण अगोदरची किंमत आणि नंतरची किंमत काढायचो. पण या गणितामध्ये काही दिलेलं आहे, यामध्ये अगोदरची किंमत काय आहे ती दिलेली आहे आणि त्याच्यावरून प्रत्यक्ष वाढ काढा आणि नंतर काय करा, फायनल किंमत काढा. म्हणजे आता एकदा आपण लिहिल्यानंतर पुन्हा एकदा समजून घेऊया. यामध्ये पहा, अगोदरची किंमत या ठिकाणी आणि ही जी काही असेल नंतरची किंमत, बरोबर. यांच्यामध्ये जी काही वाढ आहे ती किती झालेली, 23.13%, बरोबर. तर मला अपूर्णांक कन्वर्ट करण्याचं पुन्हा एकदा प्रोसेस पहा. या ठिकाणी पहा किती येते, 13 गुणिले 3 किती 39, हातच्या किती आला 3, 13 दुने 26 आणि 3 किती 29. हा अंशातला एक काय अधिक करा तुम्ही, भागिले किती 13. हा अपूर्णांक किती झाला 300/13% झाले, बरोबर. पर्सेंटेजचं काय करायचं आहे तुम्हाला, अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे.
आपण कसं करणार, 300/13 गुणिले 1 किती 100, हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य गेला, 3/13. म्हणजेच यामध्ये काय सांगितलं आहे, 23/103% वाढ आहे. म्हणजेच किती 313ची वाढ आहे. म्हणजेच याच्यामध्ये काय सांगायचं आहे, अगोदर 13 किंमत होती आणि त्याच्यामध्ये 3ने वाढ झालेली. 313चा अर्थ काय होतो, अगोदर 13 होती आणि नंतर काय झालं त्याच्यामध्ये 3ने वाढलेली. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी अगोदर काय होतं 13 होती, नंतर 3ने वाढली. म्हणजेच किती 13 आणि 3 किती 16 वाढली. पण याच्यामध्ये काय झालेलं आहे, ॲक्च्युली वाढ किती झाली, प्रत्यक्ष वाढ. म्हणजे अगोदर 13 होती नंतर 16 झाली, मग वाढलं किती. ह्या दोघांमधला फरक असेल. या दोघांमध्ये फरक किती आहे, ही काय 13 आणि 3, 3ची वाढ आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला विचारलेलं काय, नंतर कितीने वाढली आणि प्रत्यक्ष किती वाढली, याला म्हणतात प्रत्यक्ष वाढ आणि नंतर फायनल किंमत झालेली. आता यापूर्वी काय व्हायचं, प्रत्यक्ष किती वाढ झाली याचं रेशोचं आपल्याला किंमत दिलेली असायची. या गणितामध्ये काय सांगितलेलं आहे, एका वस्तूची किंमत 170 रुपये आहे. एका वस्तूची 170 रुपये किंमत आहे म्हणजेच काय, त्याची अगोदरची किंमत 170 रुपये होती असा त्याचा अर्थ होतोय. या ठिकाणी पहा, या रेशोची किंमत किती दिली आपल्याला 117. बरोबर. आता 13च्या पाड्यामध्ये 117 आहे की नाही याचं तुम्हाला लॉजिक लावायचं आहे. 3 गुणिले 9 किती असतात 27. बरोबर. 3 गुणिले 9 केलं तुम्ही तर किती येतात 27. 27चा शेवटचा एकक स्थानांक किती आहे 7. याचा एकक स्थानांक किती आहे 7. म्हणजे 13 गुणिले 9 केलं तर एकक स्थानी 7 येतो का बघायचा. बरोबर. 13 गुणिले 9 केलं तर 117 येतात. तर याची ही किती पट आहे 9 पट आहे. बरं, याची 9 पट आहे म्हणजे याची पण किती येणार गुणिले 9 पट करा. म्हणजे याचे पण किती येणार गुणिले 9 पट करा. 9 गुणिले 3 किती 27 रुपये. म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्च्युअल वाढ किती झालेली 27 रुपये. आता याची नंतरची किंमत किती आहे हे तुम्हाला काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. 16ची 9 पट ही त्याची प्रत्यक्ष झालेली वाढ आहे आणि ती तुम्हाला काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. सर्वांनी सेशनला लाईक करा आणि ही कमेंट सर्वांनी सांगायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सपोज तुम्हाला जर कधी सांगितलेलं असेल की याच्यामध्ये सपोज काय सांगितलं तुम्हाला घट झालेली आहे असं जर सांगितलं की त्या वस्तू दरामध्ये जर घट झालेली आहे कमी झालेली आहे असं जर तुम्हाला सांगितलं असतं तर काय केलं असतं तुम्ही. हे 13 आहेत. आता या ठिकाणी अगोदर 13 होती नंतर 3ने कमी झाली. म्हणजे अगोदर 13 असेल तर नंतर किती होईल 10 होईल याच्यामध्ये. बरोबर. आणि प्रत्यक्ष झालेली किंमत किती आहे ही वाढ आहे पण ही 13 आहे नंतर किती आहे 10. म्हणजे कमी किती झाली 3ने कमी. बरोबर. 3ने कमी. बरोबर. मग याच्यामध्ये काय होईल अगोदरची किंमत 117 होती ही 9 पट आहे. नंतरची किंमत किती होईल 10 गुणिले 9 90 रुपये होईल आणि प्रत्यक्ष किंमत किती होईल या ठिकाणी सोबत 90 रुपये झाली नंतरची किंमत. आणि 3ची 9 पट किती होईल 27 रुपये. बरोबर. 117 वजा 90 किती होतील 27 रुपये आहेत. बरोबर. 90 अधिक 10 100 100 अधिक 100 आणि वरचे 17 किती होता 27 रुपये. जर घट झाली तर काय करणार आपण अगोदरची किंमत त्याच्यामधनं जो अंश आहे त्याच्यातनं तो कमी करायचा नंतरची किंमत येणार. दोघांमधला डिफरन्स हा आहे तो ॲक्च्युअल कमीचा असणार आहे रेशो. आणि जी किंमत दिली आहे त्यांची फक्त पट घेत राहा जशी दिलेली आहे ज्या पट्टीमध्ये येत आहे ती घ्या आणि तो फरक येईल. म्हणजे जसं वाढलेली जी कंडिशन आहे तशी कमीची सुद्धा कंडिशन आहे. हा पॉईंट समजून घ्या. आता आपण नवीन एका प्रॉब्लेम्सला पाहूया. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा तुम्हाला वारंवार विचारला जातो. ॲक्च्युअल काय असतं युनिट कन्व्हर्जन याच्यामध्ये कसं करायचं सर्व काही आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहा 80 मीटर हे 5 किलोमीटरचे किती टक्के आहे. बरोबर. ज्यावेळी आपण गुणोत्तर हा चॅप्टर शिकलो पहिल्यांदा त्यावेळी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं जे काही गुणोत्तर असतं ते कसं घेतो आपण सेम युनिट सेम क्वांटिटी. सेम युनिट सेम क्वांटिटी कंडिशन काय आहे ते तुम्ही पहिल्या लेक्चरमध्येच तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. ते पहिलं लेक्चर पहा तुम्ही. तर त्याच लेक्चरला किंवा त्या एपिसोडचा आज आपण या ठिकाणी वापर करतो आहे. या ठिकाणी पहा 80 मीटर आहे
आणि काय सांगितलं आहे, हे 5 किलोमीटरच्या किती टक्के आहे असं विचारलेलं आहे. बरोबर. आता हे मीटरमध्ये आहे, हे किलोमीटरमध्ये आहे. दोन्ही काय करायचं आपल्याला सेम करावं लागेल. एक त्याच्यामधून काय होईल, एक रेशो येईल, म्हणजे एक अपूर्णांक तयार होईल आणि अपूर्णांकाचं काय करायचं आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता या ठिकाणी पहा, हे काय आहे 80 मीटर आहे. बरोबर. सर्वांना माहिती असेल 1 किलोमीटर म्हणजेच किती 1000 मीटर, तर 5 किलोमीटर म्हणजेच किती 5000 मीटर. बरोबर. हा पण मीटरमध्ये झाला, हा पण मीटरमध्ये झाला. आता याचा अपूर्णांक तयार करायचा आहे आपल्याला. हा गेला 1 0 1 0 गेला, म्हणजेच किती झाला 8 भागिले किती झाला 500. हा काय झाला तुमचा अपूर्णांक तयार झालेला आहे. आणि आपल्याला एवढं माहिती आहे अपूर्णांकाचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मला अपूर्णांकाचं कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे पर्सेंटेजमध्ये. तर काय करा या ठिकाणी पर्सेंटेज साईन द्या आणि गुणिले किती करा 100. हा 0 हा 0 हा 0 हा 0 गेला, म्हणजेच किती आहे 8/5% आहे. 80 मीटर हे 5 किलोमीटरचे किती टक्के आहे, तर 8/5 आहे. जर तुम्ही याला आणखीन सॉल्व जर केलं तर किती येईल 5 एके 5 पॉईंट द्या, राहिले 3 5 30 1.6% आहे. बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय करूया, युनिट कन्व्हर्जन्स आपण या ठिकाणी पाहूया. एकच मिनटं. आता या ठिकाणी मीटर आलं, किलोमीटर आलं, सोपं होतं, ठीक आहे, समजलं. मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, डेसिमीटर, हेक्टोमीटर आलं तर काय करणार तुम्ही. बरोबर. तुम्हाला हेक्टोचं किलोमीटरमध्ये करायचं आहे, हेक्टोचं डेसिमीटरमध्ये करायचं आहे. हे तर मीटर आणि किलोमीटर आलं ठीक आहे, पण हेक्टोमीटर डेसिमीटर आलं तर काय करणार तुम्ही. बरोबर. ह्या सर्व कंडिशन आपल्याला समजणं महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यासाठी काय गरजेचं आहे आपलं युनिट कन्व्हर्जन. मग ते युनिट कन्व्हर्जन कसं असतं ते आपण या ठिकाणी पाहूया. अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, याच्यावरती फिक्समध्ये तुम्हाला प्रश्न येतो. आता पहा काही महत्त्वाची कन्सेप्ट आहे. आता जी काही लाईन शिर मांडलं जाईल ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सपोज आता हे मीटर आणि किलोमीटर दिलेलं आहे, याच्यामध्ये हेक्टोमीटर सेंटीमीटर दिलं तर. बरोबर. जर याच्यामध्ये जर तुम्हाला मिलीमीटर दिलं, किलोमीटर दिलं तर काही युनिट कन्व्हर्जन देऊ शकतात. प्रश्न चेंज करायचा आहे, अवघड करायचा आहे, कॉम्प्लिकेटेड करायचा आहे, काही होऊ शकतं. मग आपल्याला याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, युनिट कन्व्हर्जन महत्त्वाचे आहेत. युनिट कन्व्हर्जन कसं करू शकतो आपण, त्याचा एक छोटासा फॉर्मॅट आहे, तो आपण या ठिकाणी पाहूया. सर्वांनी सांगा, सर्वांना मिलीमीटर माहिती आहे, सर्वांना सेंटीमीटर माहिती आहे. या ठिकाणी मिलीमीटर घ्या, सेंटीमीटर घ्या, याच्यानंतर या ठिकाणी डेसिमीटर घ्या. मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, मीटर, त्याच्यानंतर हे डेकामीटर, यानंतर हेक्टोमीटर, किलोमीटर. मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर. किलोमीटरचं हेक्टोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं, हेक्टोचं डेकामध्ये, डेकाचं मीटरमध्ये, मीटरचं डेसिमीटरमध्ये, डेसिमीटरचं सेंटीमीटर आणि सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये. बरोबर. असं कन्वर्जन एकदा करायचं आहे. मिलीमीटरचं सेंटीमीटरमध्ये, सेंटीमीटरचं डेसिमीटरमध्ये, डेसिमीटरचं मीटर, मीटरचं डेका, डेकाचं हेक्टो, हेक्टोचं किलोमीटर, किंवा किलोमीटरचं डायरेक्ट सेंटीमीटर, मिलीमीटरचं डायरेक्ट डेकामीटरमध्ये असं कन्वर्जन करायचं आहे आपल्याला. किलोमीटरचं सपोज हेक्टोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला, तर काय करा तुम्ही गुणिले 10 करा. हेक्टोचं काय करायचं आहे तुम्हाला डेकामध्ये कन्वर्ट करायचं आहे, गुणिले 10 करा. डेकाचं मीटरमध्ये कन्वर्ट करा तुम्ही, गुणिले 10 करा. मीटरचं डेसिमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला,
गुणिले 10 करा. डेसिमीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करता आहे तुम्हाला, गुणिले 10. आणि सेंटीमीटरचं तुम्ही काय करा, मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करत असाल तर गुणिले 10 करा. जर तुम्हाला मिलीमीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करा, या ठिकाणी भागिले 10 करायचं आहे. सेंटीमीटरचं डेसिमीटर करायचं आहे, भागिले 10. डेसिमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर भागिले किती करणार तुम्ही, 10. सिमिलरली या ठिकाणी भागिले 10 करा. सिमिलरली या ठिकाणी भागिले 10 करा. सिमिलरली या ठिकाणी काय करा तुम्ही, भागिले 10 करा. आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या या प्रॉब्लेम्सनुसार मागची काय लिहिलं आपण, 1 किलोमीटर म्हणजेच किती असतं, 1000 मीटर असतं. बरोबर, 1 किलोमीटर म्हणजेच किती, 1000 मीटर असतं. तेच या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी प्रूफ करूया आपण. 1 किलोमीटर इक्वल टू काय होईल, या ठिकाणी किलोमीटर आहे, या ठिकाणी मीटर आहे. किलोमीटरपासून मीटरपर्यंत तुम्हाला जायचं आहे. या ठिकाणी गुणिले 10 केलं, या ठिकाणी गुणिले 10 केलं, या ठिकाणी गुणिले 10 केलं. किलोमीटरचं हेक्टो केलं, हेक्टोचं डेका केलं, डेकाचं मीटर केलं. म्हणजे या ठिकाणी किती येईल, 10 गुणिले 10 गुणिले 10 किती येईल, 10 गुणिले 10 गुणिले 10. म्हणजे 1 किलोमीटर म्हणजेच किती आले, 1000 मीटर आले. बरोबर. तुम्ही मला सांगा, आता 1 मीटर असेल तर त्याच्यामध्ये सेंटीमीटर किती असतात एका मीटरमध्ये. 1 मीटर असेल तर त्याच्यामध्ये सेंटीमीटर किती असतात, 100 सेंटीमीटर असतात. बरोबर. 1 मीटर म्हणजेच किती असतात, नेहमी 100 सेंटीमीटर असतात. आता हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. या ठिकाणी मीटर आहे, तुम्हाला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे, सेंटीमीटरमध्ये. मीटरपासून डेसिमीटरमध्ये गेला बघा, इथून इथपर्यंत आला, इथून इथपर्यंत आला, म्हणजे किती वेळा 10 घेतले, 10 गुणिले 10 किती येतात, 100. म्हणजेच काय आले, या ठिकाणी 100 सेंटीमीटर आले. सपोज तुम्हाला सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये करायचं आहे. आपल्यामध्ये आपली मोजपट्टी आहे, त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर म्हणजेच किती असतात, 10 मिलीमीटर असतात. म्हणजे एकाच सेंटीमीटरमध्ये 10 छोट्या छोट्या लाईन असतात, ते काय असतात, मिलीमीटरचे असतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजेच या ठिकाणी 1 सेंटीमीटर म्हणजेच किती असतात, 10 मिलीमीटर असतात. बरोबर. मग 1 सेंटीमीटर बघा, या ठिकाणी हे 1 सेंटीमीटर आहे आणि इथून वर जायचं म्हणजे एकच 10 आहे, म्हणजे हा काय आहे, या ठिकाणी 10 मिलीमीटर आहे. बरोबर. आता या ठिकाणी काय करूया आपण, हे जे काही घेतलेलं आहे ते पुन्हा एकदा प्रूफ करूया. सपोज 1 सेंटीमीटर म्हणजेच किती, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर आहे. सपोज मला 1 मीटर दिलेलं असेल, 1 मीटर म्हणजेच किती सेंटीमीटर, किती सेंटीमीटर होतील, या ठिकाणी पहा मिलीमीटर, बरं का, या ठिकाणी मिलीमीटर आहे, 1 मिलीमीटर आहे. त्याचं सेंटीमीटर किती आहे हे मला काढायचं आहे. म्हणजे मिलीमीटरपासून सेंटीमीटरपर्यंत जायचं असेल तर मी काय करणार, भागिले किती करणार, 10 करणार. या ठिकाणी 1 मिलीमीटर म्हणजेच किती, भागिले काय किती करणार, 10. म्हणजेच किती असतात, 0.1 सेंटीमीटर आहे. बरोबर. आता या ठिकाणी पहा, 1 सेंटीमीटर म्हणजेच किती असतात, 10 मिलीमीटर. बरोबर. मग 1 भागिले 10 इक्वल टू काय येतात, 1 mml. म्हणजेच किती, 0.1 mm. ही काय आहे, सेंटीमीटर. 1 mm म्हणजेच किती, 0.1 सेंटीमीटर आहे. सेम फॉर्मॅटला घ्या तुम्ही, कोणतेही युनिट कन्वर्जन करा. ज्याप्रमाणे आता या ठिकाणी पहा, 1 मीटर म्हणजेच किती, 100 सेंटीमीटर आहे. मग 1 सेंटीमीटर म्हणजेच किती येतात. आता या ठिकाणी पहा, 1 मीटर म्हणजेच किती असतात, 100 सेंटीमीटर. तर 1 सेंटीमीटर म्हणजेच किती येईल. बरोबर. या ठिकाणी x म्हणलेले तुम्ही, या ठिकाणी xची किंमत काढा. 1 गुणिले 1 किती येईल, 1 भागिले हे 100. म्हणजेच x इक्वल टू किती येईल, हा 1 दिला, हा 1 घ्या, हा 0 घ्या आणि 0.01. ह्या 0च्या ऐवजी हा 1 या ठिकाणी आहे,
या ठिकाणी 1 0 आहे, पॉईंट दिला आणि 0 घेतला म्हणजे 0.01 सेंटीमीटर आहे. आता आपण काय करू, हेच प्रूफ करूया. या ठिकाणी सपोज मला 1 सेंटीमीटर दिलेलं आहे, बरोबर, 1 सेंटीमीटर, आणि त्याचं मला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, 1 सेंटीमीटर आणि त्याच्यामध्ये कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मिलीमीटरमध्ये, बरोबर. एक मिनटं, 1 सेंटीमीटर आपण मिलीमीटर आणि सेंटीमीटर घेतलं ना, आपल्याला काय याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे, 1 सेंटीमीटरचा मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता या ठिकाणी कुठे आहे सेंटीमीटर, या ठिकाणी आहे. मीटर कुठं आहे, या ठिकाणी. सेंटीमीटरपासून डेसिमीटरमध्ये आला, भागिले 10 केले, बरोबर, भागिले 1/10. डेसिमीटरपासून मीटरपर्यंत आला, पुन्हा काय करायचं, भागिले 10 करायचं. म्हणजे 2 वेळा भागिले 10 करायचं. म्हणजेच काय करायचं, 10 × 10 किती येतील, 100 येतील. या ठिकाणी 100 करा, म्हणजेच किती येईल, 0.01 मीटर येईल. सिमिलरली या ठिकाणी पहा, 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर असेल, तर 1 मीटर म्हणजेच किती किलोमीटर असं आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी पहा, 1 मीटर म्हणजेच किती किलोमीटर काढायचं आहे आपल्याला, बरोबर. मग 1 भागिले किलोमीटर कुठे आहे, या ठिकाणी सॉरी 1 मीटर आहे ना. 1 मीटर म्हणजे किती किलोमीटर काढायचं आहे. या ठिकाणी मीटर कुठे आहे, या ठिकाणी. इथून खाली आला 10, इथून खाली आला 10, इथून खाली आला 10, म्हणजेच किती, भागिले 1000 होणार, इक्वल टू किती, किलोमीटर. या ठिकाणी किती येईल, 1 2 3 आहेत पॉईंट, 1 गेला, 0 0 0 0.001. हे कन्वर्जन तुम्हाला माहीत असेल असं कन्सिडर करून तुम्हाला सांगतोय. या ठिकाणी 0.001 कसा घेतला, या ठिकाणी 1 0 आहे, या ठिकाणी 1 संख्या आहे. एका शून्यामध्ये बद्दल 1 संख्या या ठिकाणी मांडली. राहिलेले जे 2 शून्य आहेत ते या ठिकाणी मांडले, पॉईंट दिला आणि हा 0 घेतला, बरोबर. छेदामध्ये 1 2 3 शून्य आहेत, म्हणजेच पॉईंट नंतर 1 2 3 संख्या आल्या पाहिजेत. अंशामध्ये 1 संख्या आहे ती या ठिकाणी घेतली. राहिलेल्या 2 संख्या कोणत्या मांडायच्या, अंशामध्ये कोणती संख्या नाही, 0 0 या ठिकाणी 0 घेतला, 0.001 हे काय असणार आहे, किलोमीटर असणार आहे. हा फॉर्मॅट लक्षात ठेवा, सोपा आहे. कमेंट्स सेक्शनमध्ये जरूर सांगा जर हा फॉर्मॅट तुम्हाला योग्य वाटत असेल तर. मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर. आजपासून तुम्हाला कन्वर्जनला कोणताही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. आता तुम्हाला एक हे देतो, आता तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये जर कन्वर्जन अजून असेल, सपोज 1 हेक्टर असेल तर किती डेका हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. 1 हेक्टर असेल तर किती डेका हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. त्याचप्रमाणे 1 सेंटीमीटर असेल इक्वल टू किती डेका हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. 1 हेक्टर म्हणजे किती डेका आणि 1 सेंटीमीटर म्हणजे किती डेका हे तुम्हाला कन्वर्जन कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ कन्वर्जन जे काय असेल ते तुम्हाला योग्य वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब तुम्ही जरूर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील एक लेक्चर अजून पर्सेंटेजचं आपलं असेल आणि तुम्हाला जेवढं कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला ज्या काही गोष्टी सांगता येतील ते सांगूया. आपली एक्झाम अगदी जवळ आलेली आहे. तुम्ही तत्पर असणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः एफर्ट घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमची पद्धतीने तयारी ठेवाच. त्याचप्रमाणे याही आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स घेतले जातात याच्यावरती मॅक्झिमम सराव करा, टेस्ट सिरीज द्या. आणि या ठिकाणी आपण थांबूया. पुढील एपिसोडमध्ये नवीन गणितांसह काही आपण भेटूया.